नमस्कार अभ्यर्थींनो, मी मोनाली तुम्हा सर्वांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात की अवैद्यकीय सहाय्यक म्हणजेच नॉन मेडिकल असिस्टंट या पदासाठी पात्रता काय असणार आहे, त्यानंतर वेतन किती असणार आहे, अभ्यासक्रम, पेपरचं स्वरूप हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वांना माहिती आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात आली आहे। तर याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता 29/8/2023 ते 18/9/2023 म्हणजे 18 सप्टेंबर 2023 पर्यंत शेवटची तारीख आहे। त्या टाइम पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर याच्यासाठी बघा पदासाठी पात्रता काय, परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे, वेतन किती असणार आहे। चला टाइम वेस्ट न करता आपण एकदम फास्ट आणि स्पीड अप पद्धतीने ही इन्फॉर्मेशन घेणार आहोत। तर शैक्षणिक पात्रता काय आहे याची, तर तुमचं 10वी पास असायला हवं, तुम्ही म्हणजे 10th पास असायला हवं। ठीक आहे, म्हणजे पास असायला हवं तुमचं 10वी। ठीक आहे, आता इथे पुढे सांगितले कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत 4 महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे, याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला हवं। ठीक आहे, इथे आपण बघूयात हे जे की जाहिरात आली त्याच्यामधून ॲज इट इज डेटा घेतलेला आहे। इथे सांगितले अवैद्यकीय सहाय्यक, त्याच्यासाठी हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, have undergone 4 months training course in leprosy work at the leprosy training center or recognized institution and pass the final examination। हे तुम्ही केलेलं असलं पाहिजे। ठीक आहे, हा कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे। ठीक आहे, 4 मंथचा कोर्स आहे। ओके, त्यानंतर इथे तुम्हाला वेतन सांगितले क्लिअरली की 25,500 ते 81,100 हे तुमचं वेतन असणार आहे या पदासाठी। ठीक आहे, नॉन मेडिकल असिस्टंट। आता परीक्षेचं स्वरूप बघून घ्या। इथं एक तर ही एग्जाम आहे ती TCS कंडक्ट करते, म्हणजे ही एग्जाम ऑनलाईन होणार, ऑनलाईन एग्जाम असणार आहे। 100 प्रश्न असणार आहेत टोटल 200 गुणांसाठी, म्हणजे प्रश्न बघा, एक प्रश्न 2 गुण असेल, वेळ असेल 2 तास। आता यानंतर विभागाशी निगडित तांत्रिक व्यावसायिक संवर्गातील पदासाठी 80% गुण हे पदाशी निगडित तांत्रिक शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित 20% गुण जे आहेत ते मराठी, इंग्रजी, जीके, गणित या 4 विषयांसाठी असतील, म्हणजे मराठी, इंग्रजी, जीके आणि गणित याच्यावरती टोटल किती 20 प्रश्न असणार आहेत, फक्त 20 प्रश्न। आणि तांत्रिक विषय जो आहे जो की याच्यासाठी असणार आहे नॉन मेडिकल असिस्टंट, त्याच्यावरती टोटल 80% गुण म्हणजे 80 प्रश्न। ओके, हे परीक्षेचं स्वरूप असणार आहे। त्यानंतर आता डिरेक्टली आपण आता सिलेबस बघूयात, एकदम फास्ट मी कव्हर करतेय कारण आपल्याला वेळ जराही वेस्ट घालवायचा नाहीये इथं। ठीक आहे, तर इंग्लिशसाठी काय आहे ते इथं ग्रामर दिलाय तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स, नंतर स्पेलिंग्स, पंक्च्युएशन्स, टेन्स हे विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर वोकॅब्युलरी दिली आहे, त्याच्यामध्ये यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग्स, एक्सप्रेशन्स हे विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर फिल इन द ब्लँक्स वरती प्रश्न असतो, एक तर आर्टिकल्सवर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला। त्यानंतर सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर याच्यावर प्रश्न असू शकतो। ठीक आहे, पुढे बघा मराठीचा सिलेबस, याच्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्दावरती प्रश्न असू शकतात, किंवा इथं भाषा सौंदर्यामध्ये याच्यामध्ये एक तर तुम्हाला उपमा, अलंकार, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी। ठीक आहे, पुढे दिले प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक। ठीक आहे, आता ज्या काही ऑनलाईन एक्झाम होत आहेत गव्हर्नमेंटल, ठीक आहे, त्याच्यामध्ये जास्त करून बघा जे की करंट अफेअर्स मध्ये काय विचारतात, प्रसिद्ध। ठीक आहे, एक तर मराठीमध्ये सुद्धा हे येतं। ठीक आहे, प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक, त्याचमध्ये जीके मध्ये सुद्धा असा प्रश्न असू शकतो। ठीक आहे, तर योग्य जोड्या लावा अशावर सुद्धा प्रश्न असणार आहे। ओके, आता ही आपल्याकडे आरोग्य भरती गट क आणि गट ड या पदांसाठी आपल्याकडे बॅचेस सुरू झालेत। 1 सप्टेंबर पासून बॅचेस सुरू झालेले आहेत नवीन, तर तुम्ही अजूनही बॅचेस जॉईन करू शकता। तुमच्या एक्झामच्या डेट पर्यंत तुमचा सिलेबस काय होणार आहे, कव्हर होणार आहे। ठीक आहे, तर आता हा तांत्रिक विषयासह आहे। सर्वांना माहिती असेल की TCS ही एक्झाम कंडक्ट करते, म्हणजे टोटली TCS पॅटर्न नुसार ही एक्झाम असणार आहे। सो आपली बॅचेस सुद्धा TCS पॅटर्न नुसारच आपण बॅच कव्हर करणार आहोत। तर याच्यामध्ये आपल्या बॅचचं वैशिष्ट्य असं की मोफत नोट्स टेस्ट ई बुक तुम्हाला मिळतं, त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा फ्री मिळते। एकतर इम्पॉर्टंट म्हणजे डिजिटल बोर्डवरती रोज लाईव्ह क्लासेस होतात, आणि तुम्ही जर एखादं लेक्चर जरी मिस झालं लाईव्ह तरी तुम्ही ते काय करू शकता, तो रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता, म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता। ओके, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण देखील करून घेतलं जातं। या गोष्टी आहेत ज्या की आपल्या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत। ओके, आता 1 सप्टेंबर पासून बॅच सुरू होते। टोटल जागा किती आहेत जर माहित नसेल तर लक्षात घ्या, 10,949 म्हणजे टोटल 11,000 जागा असणार आहेत।
ओके, राऊंड फिगर सांगते मी इथं. नवीन बॅच सुरू होते, जॉईन करायची असेल तर डबल ओ अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा. हे ॲप आहे, ठीक आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीचं पोस्टर दिसेल. जे कोणती बॅच तुम्हाला जॉईन करायची त्याचं पोस्टर त्याच्यावर अवेलेबल आहे. तुम्ही त्या पोस्टरवरती क्लिक करा. त्यानंतर बाय म्हणता. तिथं जर तुम्ही हा रेफरल कोड टाकला MA10, हा जो की माझा रेफरल कोड आहे, या रेफरल कोडने तुम्ही जी कोणती बॅच परचेस करता त्याच्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. ठीक आहे, 10% डिस्काउंट मिळेल हा MA10 जो रेफरल कोड आहे तो यूज करून. आता पुढचा सिलेबस बघूयात आपण. जीके साठी काय असणार आहे. एक तर करंट अफेअर्स वरती खूप भर दिलेला असतो. ठीक आहे, जीके वरती बरेच प्रश्न विचारलेले असतात. जास्तीत जास्त आता ज्या कोणत्या एक्झाम्स होत आहेत त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रश्न तर जीके वर असतातच. ओके, त्याच्यामध्ये इंडिया किंवा महाराष्ट्र लेवलची जीके वरती प्रश्न असतील. ठीक आहे, म्हणजे इंडियावरती असतील किंवा महाराष्ट्रावरती असतील. ओके, पुढे इंडियन हिस्ट्रीवरती प्रश्न असू शकतो, इंडियन जॉग्रफीवरती असू शकतो, इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर असू शकतो, जनरल सायन्सवर, स्पोर्ट्स अँड कल्चरवर असू शकतो, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 याच्यावर प्रश्न असू शकतो. पुढे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. आता हा सिलेबस जो आहे, जी 2021 मध्ये तुमची एक्झाम कॅन्सल झाली होती त्याचा सिलेबस आहे. जर एक्झॅक्ट नवीन सिलेबस जर तुमचा कोणता अवेलेबल झाला असतो तो सुद्धा तुम्हाला अपडेट केला जाईल. ठीक आहे, नाहीतर तुम्ही म्हणताल की प्रत्येक एक्झामला तोच सिलेबस आहे का, तर लक्षात सर्वांनी असं घ्यायचंय की तुमच्या ज्या कोणत्या पदानुसार जे मराठी, इंग्लिश, जीके आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित याच्यावर फक्त 20% प्रश्न आहेत. मग स्टडी काय करायचं आहे ते तुम्हाला सांगितलं हा सिलेबस. आणि जे काही 80% प्रश्न आहेत ते तांत्रिकवर असणार आहेत. म्हणजे तुमच्या पदाशी निगडीत जो विषय असणार आहे इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्यावरती 80% असणार आहे. सो त्याचा सिलेबस फार महत्त्वाचा आहे कारण भर तर त्याच्यावरच द्यायचा आहे. आता लॉजिकल ॲबिलिटीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला एक तर न्यूमेरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिक्स याच्यावर प्रश्न असू शकतो. जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट सायन्स याच्यावर प्रश्न असणार आहे. ओके, पुढे बघा आता हा तांत्रिक विषय, हा जो की महत्त्वाचा सर्वांना माहीत असेल आता की 80% प्रश्न फक्त या तांत्रिक विषयावर असणार आहेत. ओके, मग बघा इथं सेक्शन नेम सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. आता सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज काय असणार आहे. एक तर तुम्हाला हिस्ट्री ऑफ लेप्रोसी व्यवस्थित करावं लागेल, एजंट फॉर लेप्रोसी, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड ऑफ ट्रान्समिशन, पोर्टल ऑफ एंट्री. ओके, त्यानंतर इन्फेक्टिव्हिटी, नंतर आहे इन्क्युबेशन पिरियड, नंतर टाइप्स ऑफ लिप्रोसी आणि नंतर स्क्रीनिंग ऑफ लिप्रोसी. हा जो काही लिप्रोसीवरतीच अख्खा तांत्रिक विषय तुमचा डिपेंड आहे. सो हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, याच्या बाहेर प्रश्न तुम्हाला जाणार नाही. ओके, आता हा सेम तोच सिलेबस आहे. आता पुढे सुद्धा पॉइंट्स आहेत, लक्षात घ्या, एवढाच सिलेबस नाहीये. ट्रीटमेंट ऑफ लिप्रोसी आहे, टाइप्स ऑफ रिएक्शन्स इन लिप्रोसी, सिग्मा इन लिप्रोसी, हेल्थ एज्युकेशन फॉर लिप्रोसी, डिफॉर्मिटीज इन लिप्रोसी, सोशल सपोर्ट. त्यानंतर आहे न्यू इनिशिएटिव्स ऑफ सेंट्रल लिप्रोसी डिव्हिजन, त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये सांगितलं लिप्रोसी केस डिटेक्शन कॅम्पेन्स, फोकस लिप्रोसी कॅम्पेन, नंतर आहे स्पर्श लिप्रोसी अवेअरनेस कॅम्पेन, स्पेशल कॅम्पेन फॉर हार्ड टू रिच एरियाज. ओके, पुढे बघा आता इथं दिलंय डिफॉर्मिटी प्रिव्हेन्शन अँड मेडिकल रिहॅबिलिटेशन. ओके, रिहॅबिलिटेशन हा सुद्धा पॉइंट आहे. ठीक आहे, एवढाच आहे. आता म्हणजे आधीच्या पेजवर तुम्ही जे बघितलं ते आणि हे कंबाईंड याचा हा तुमचा तांत्रिकचा विषय असणार आहे. ठीक आहे, तर हा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ओके, ठीक आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता पुढे ही पद आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला जर व्यवस्थित बघितलं तर आपण पोस्टचं नाव काय सांगितलं इथं, तर नॉन मेडिकल आपण या पदाचं नाव सांगितलं अवैद्यकीय काय आहे सहाय्यक. अवैद्यकीय सहाय्यक म्हणजे नॉन मेडिकल असिस्टंट. आता याच्यासाठी जागा आपण बघणार आहोत. ओके, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किंवा मंडळामध्ये किती जागा असणार आहेत. तर सिलेबस आपण बघितला. ओके, आता हे बघूयात. ठीक आहे,
तर इथे सांगितले आरोग्य सेवा मंडळ, हे मंडळ काही आहे त्यानुसार आपण प्रत्येक पदाच्या जागा बघितल्या. आता या कोणत्याच जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्याच मंडळामध्ये जागा नाहीयेत, फक्त पुणे जे आहे त्या पुण्यामध्ये 95 म्हणजे 95 जागा आहेत, बाकी कुठेच नाहीत. जर तुम्हाला जर याच्यासाठी तुम्ही जर क्वालिफाय होत असाल, तुम्ही जर फॉर्म भरण्यासाठी पात्र असाल, तुमची शैक्षणिक पात्रता तशी असेल, तर तुम्ही पुण्यामध्ये काय करू शकता, फॉर्म भरू शकता. तिथे फक्त 95 जागा आहेत. ओके, बाकी कोणत्याही मंडळात यासाठी जागा नाहीयेत. ठीक आहे, तर हे आपण बघतोय ते ग्रुप सी चं पद आहे, राईट. ग्रुप सी म्हणजे ग्रुप गट क चं पद आहे. आपल्याकडे याच्या सुद्धा बॅचेस सुरू आहेत. सो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर W-Academy पुणे हे ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, इतकीच इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये या पदा रिलेटेड. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जर कोणी प्रिपरेशन करत असेल तर तुम्ही ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. ओके, अशाच पद्धतीचे बाकीची जी पदं आहेत ग्रुप सी ची, ठीक आहे, जी जाहिरात आली आहे आरोग्य विभाग, ठीक आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाची जी जाहिरात आली आहे, याच्यामध्ये जे ग्रुप सी ची पदं आहेत त्याचे प्रत्येक पदानुसार व्हिडिओ बनवलेले आहे. तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा W-Academy पुणेच्या, ठीक आहे. ते ग्रुप सी ची जी काही पदं आहेत त्यानुसार त्यांची पात्रता, अभ्यासक्रम, वेतन आणि त्यांचं काय अजून त्यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांचा अभ्यासक्रम, वेतन या रिलेटेड सगळी माहिती जी आहे किंवा त्या पदसंख्या ज्या कोणत्या मंडळामध्ये किती पदसंख्या आहेत याची सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. सो तुम्ही ते सर्च करू शकता. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.